आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे आज तुला बोलायला लागणार आहे आपल्या मैत्री खातीर. बोल. देवाश, तुला माहितीये माझं स्वतःचं असं काही अस्तित्व नव्हतं, त्यात नाहीये. मी आज जो काही आहे तो या घरामुळे, या सरपोतदारांमुळे. हवं असेल तर तुझ्या पाया पडतो मी साहेब. आणि माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. सरपोतदार साहेब म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुजित सोबत लग्नाला होकार द्या प्लीज. अभिनंदन अभिनंदन तुझं. अभिनंदन नाही, सॉरी, अभिनंदन का? पाया पडतो ना तुझ्या. हे पाया पडतो का? लाज वाटतंय का? लाज वाटतंय? म्हणे ज्या मुलीवर इतकं प्रेम करतोस तू, तिचं सुजित बरोबर लग्न होताना कसं बघू शकतोयस? आणि फक्त बघत नाहीयेस तू, तर हे लग्न चांगल्याने पार पडावं म्हणून सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन बसलास. आय मीन, का करतोय पण हे? कशासाठी? कोणाला काय प्रूव्ह करायचंय तुला? मला कोणाला काहीही प्रूव्ह करायचं नाही. नाही करायचं ना? नाही करायचं ना? मग हा मूर्खपणा सोड. म्हणजे जर मी तुझ्या जागेवर असतो ना, तर स्वानंदीला या लग्नाकरता कधी होकारच देऊ दिला नसता. स्वानंदीसारखी प्रेमळ, संस्कारी, इतकी चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना म्हणे, तर तुझं आयुष्य बदलून टाकेन ती. आयुष्यातलं पहिलं नातं असेल तुझं ते. ज्या मुलीवर आपण मनापासून इतकं प्रेम केलंय, त्या मुलीला स्वतःच्याच हाताने असं कसं दूर जाऊ देतोयस तू? पण विचार कर, सुजितचं आणि स्वानंदीचं लग्न झाल्यानंतर स्वानंदी तुझं प्रेम सतत तुझ्या डोळ्यापुढे असणार आहे. तुम्ही दोघेही एकाच घरात राहणार आहात. स्वतःच्या प्रेमाला असं दुसऱ्याची बायको म्हणून बघू शकणारच तू? जमणार आहे तुला? माझा नाईलाज आहे देवाश. व्हॉट डू मीन नाईलाज आहे? हा, व्हॉट डू मीन? तुला सिरियसली असं वाटतं की हे दोघं, या दोघांचं लग्न झाल्यानंतर हे लोक सुखी समाधानी संसार करू शकतील? नाही ना. तुला माहिती आहे यातलं काहीच होणार नाहीये म्हणे. त्यामुळे तुझ्या मनात एक भीती आहे आणि तुला खात्री आहे तुझी ती भीती खरी होणार आहे. राईट म्हणे? आणि मनोमन तुला माहितीये रे, तुला माहितीये की स्वानंदी आणि सुजितचं लग्न सक्सेसफुल होणार नाहीये, तरी सुद्धा तू यांचं लग्न लावून देतोस का? तुझे हे त्याग वगैरे करायचं असं क्षणिक समाधान मिळवण्याकरता ना, तू त्या स्वानंदीचं अख्खं आयुष्य दुःखात ढकलतोयस. आणि हे करेक्ट नाहीये, हे रॉंग आहे. मुळात हा त्याग नाही, हा स्वार्थ आहे म्हणे. अरे खरंच तसं काही नाहीये. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचंही माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कळायला नको का? बरं, माझं तिच्यावर प्रेम आहे, मी आजपर्यंत कधी तिला सांगू शकलो नाही. एकदा प्रयत्न केलाही होता पण राहून गेला. आणि म्हणून तू एक प्रयत्न करून तुझं ठरवलंस की आता माझं काही होणार नाही. आणि आता काय? आता तू त्याग करणार मस्तपैकी, हे ठरवलंयस तू? कम ऑन मणी, लोक प्रेमात काय काय करतात आणि तू एक प्रयत्न फेल गेला म्हणून गिव्ह अप करतोय? सिरियसली? तुला कळत नाही देवांश, या लग्नासाठी मी तिला कन्व्हिन्स केलंय. आणि आता जर मीच तिला म्हणालो की हे लग्न करू नकोस, तर तिच्या मनात जो काय थोडाफार रिस्पेक्ट उरलाय ना माझ्याबद्दलचा, हात हे गमावून बसेल मी. चुकतोयस तू मित्रा, चुकतोयस. इनफॅक्ट तू जर स्वानंदीला जाऊन तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस, तिला आपलंसं केलंस, तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढेल, 10 पट वाढेल. प्लीज यार, तुझ्या प्रेमाचा शेवट प्लीज असा होऊ देऊ नकोस. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. जा स्वानंदीला जाऊन सांग तू किती प्रेम करतोस तिच्यावर. आणि शेवटची संधी लक्षात ठेवा, एकदा तिचं लग्न झालं की सगळं संपून जाईल.
आणि तुझं प्रेम, तुझे स्वानंदी तुझ्यापासून खूप लांब निघून जाईल. जगू शकणार आहेस तिच्याशिवाय? आयुष्याची माती होईल रे तुझ्या पण आणि तिच्या पण. आणि ती ज्या व्यक्तीबरोबर लग्न करते तो व्यक्ती तिला कधीच प्रेम देऊ शकणार नाही. आणि जो व्यक्ती तिला प्रेम देऊ शकतो तो या लग्नानंतर तिचा कधी होऊ शकणार नाहीये. आणि अजून पण वेळ गेलेली नाहीये. प्लीज जा स्वानंदीकडे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. यार आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं, जे तुम्हा दोघांना झालंय. प्लीज प्लीज मणी काहीतरी कर, जा, नाहीतर स्वानंदीला गमावून बसशील. प्लीज जा. खूप सुंदर दिसतेस. नशीबवान आहे तू. मणी सर, तुम्ही इथे? फातिमा, स्वानंदी कुठे आहे? काय झालं? नाही, माझं स्वानंदीकडे अर्जंट काम आहे. कुठे आहे? आहे इथेच, पण काय झालंय? फातिमा, मला महत्वाचं बोलायचंय. कुठे आहे स्वानंदी? वॉर्डन मॅम तयार करतात तिला. कुठे? स्टोर रूम आहे ना, त्याच्या शेजारी मिनी हॉल आहे, तिथे. आम्ही डेकोरेशन पण केलंय. ग्रेट, थँक्यू. स्वानंदी, मणी तू तू इथे? मला स्वानंदीशी बोलायचं. आता काय बोलायचं राहिलंय मणी सर? स्वानंदी, तुम्ही हे लग्न नका करू. काय? हो, तुम्ही हे लग्न करू नका. हो, हे मीच बोलतोय, ज्याने तुम्हाला लग्नासाठी कन्व्हिन्स